हे जे आपले असमप्रष्ठ रज्जू होते ते संपलेलं आहे आपलं. अर्धसम हे मी कॉर्डाटापर्यंत आलो होतो आपण. अर्धसमप्रष्ठ रज्जू म्हणजे त्याच्या जे आहे शुंडामध्ये पृष्ठरज्जू होता, म्हणून आपण त्याला हेमिकॉर्डाटामध्ये विभागणी केलेली होती. आता आज जे आहे आपण जे आपला उरलेला दुसरा समपृष्ठरज्जू तो गट आपण पाहणार आहोत. त्याचे 3 गट आहेत, उपसंघ आहेत, आणि मग परत वर्टेब्रेटाचे अजून 6 गट आहेत नंतर. पाठीमागाला विसरू नका, त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत ते त्यावेळी लक्षात ठेवायचे बघा, नाहीतर गोंधळ होतो. ह्याचे कोणते त्याचे कोणते. हा, खास एक दोन दोन तीन तीन तरी कमीत कमी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यावेळेला त्याच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, अदरवाईज कन्फ्युजन होणार आहे. जास्ती काही लक्षात ठेवत नाही. हा आपला अर्धसमपृष्ठरज्जू सॅकोग्लॉसस आणि बॅलेनोग्लॅसेस, हा जो कनेक्टिंग लिंक्स आहेत हा आपला बॅलेनोग्लॅसेस आहे जना समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू या प्राण्यांचा एक कनेक्टिंग लिंक्स आहे, जोडणारा दुवा आहे. काही प्रॉपर्टी काही गुणधर्म समपृष्ठरज्जूचे दाखवायला लागलेला आहे, काही गुणधर्म असमपृष्ठरज्जूचे दाखवला आहे. म्हणून हे जे आहे कनेक्टिंग लिंक म्हणून आपण वापरतो. अर्धसमपृष्ठरज्जू या गटामध्ये मोडतो. आता समपृष्ठरज्जू चालू आहे. वा वा, एकानं सांगितलेलं आहे, आपल्या आदिती केंद्रे या मुलीने सांगितलं आहे समपृष्ठरज्जू आज चालू आहे, फायलम कॉर्डाटा. आता आजपर्यंतचे जेवढे काही झाले तेवढ्यामध्ये काय होता आपला पृष्ठरज्जू जो होता नव्हता, म्हणून ते सरपटणारे होते, काही पाण्यामध्ये राहणारे होते, सरीसर्प म्हणजे आपण सरपटणारे प्राणी किंवा वेगळ्या प्रकारचे प्राणी होते. त्यांना जे आहे पृष्ठरज्जू नावाचा जो कॉर्डेटा अवयव आहे तो नव्हता, म्हणून त्याला नॉन कॉर्डेट त्याच्यामध्ये आपण मोडलेलं होतं. आलं का लक्षामध्ये. आता पुढचा जो आहे आपला याच्या पुढे कोण फोन करायला लागले. हा, समोर लक्ष द्या सगळ्यांनी. हा समपृष्ठरज्जूची आता 3 विभागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. पहिला जो आहे त्याच्यामधलाच आता समपृष्ठरज्जू प्राणी संघाची काही वैशिष्ट्य आहेत. आपण इतका वेळ पाहिलं की असमपृष्ठरज्जू म्हणजे काय, पाठीचा जो अवयव आहे पृष्ठरज्जू नावाचा तो नव्हता त्यांच्यामध्ये, प्रत्येकच प्राण्यामध्ये. आता इथं जो आहे मेन तेच सांगणार आहे, विकासाच्या अवस्थापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. काही वेळेला सुरुवातीच्या काळात असेल, काही वेळेला नंतरच्या काळात असेल, जे काही स्टेजेस आता डेव्हलपमेंटच्या कुठं का होईना तो उपस्थित राहणार आहे, म्हणूनच आपण त्याला समपृष्ठरज्जू म्हणतोय. आलं का लक्षामध्ये. या प्राण्यांच्या हे जे काही संघ आहेत हे प्राणी संघ, त्याच्यामध्ये कोणत्या का होईना वाढीच्या अवस्थेमध्ये विकासाच्या अवस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी टप्प्यावरती त्यांच्यामध्ये समपृष्ठरज्जू पाहायला मिळतो, म्हणून आपण त्याला कोणत्या गटामध्ये मोडलं, समपृष्ठरज्जू या श्रेणीमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. परत दुसरं सांगतंय याला जे आहे विकासाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यामध्ये अवस्थेमध्ये ग्रसनी कल्लाविदरे असतात. जी काही गिल्स फिन्स आहेत कल्ले असतात म्हणून सांगितले श्वसनासाठी. कोणत्या कोणा काहीला सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये असतील, नंतरच्या स्टेजेस मध्ये असतील, पण असणार आहेत. पुढे सांगते चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. जो स्पायनल कॉर्ड आहे चेतारज्जू पाठीचा कणा असणारा तो कसा असणारा एकच आहे आणि पृष्ठबाजूचा परत नळीसारखा पोकळ आहे, हॉलो आहे, भरीव नाही, या प्राण्यामध्ये पोकळ आहे. हृदय अधर बाजूस आहे. हृदय जे आहे या प्राण्यामधलं समपृष्ठरज्जू माणसाचं हृदय ज्या पद्धतीने का
त्या पद्धतीमध्ये असतं, पुढच्या बाजूला हृदय असतं. आता त्याच्यामधला पहिला उपसंघ आहे संघ फायलम. आपण पाहत आहोत समपृष्ठरज्जू. कोणता चालू आहे आपला संघ? प्राणी संघ, समपृष्ठरज्जू, कॉर्डाटा. त्याच्यामध्ये मग परत 3 आहेत त्याचे वर्गीकरण. सुरुवातीचे 10 झाले आपले, आता हे 3 आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुक युक्त बाह्य कवची प्राणी. 2 नाव आहेत, युरो कॉर्डाटा. कॉर्डाटा आहे, समपृष्ठरज्जू आहे, पण हा पृष्ठरज्जू नावाचा अवयव कुठं आहे? त्यांच्या शेपटीमध्ये. म्हणून त्याला काय म्हणतोय आपण? पुच्छ समपृष्ठरज्जू. पुच्छ म्हणजे शेपटी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. मग समपृष्ठरज्जू आहे पण बाकी ठिकाणी नाही पृष्ठरज्जू अवयव. कुठं आहे? फक्त आणि फक्त शेपटीमध्येच आहे. म्हणून या गटामधल्या प्राण्यांना काय म्हणतो आपण? पुच्छ समपृष्ठरज्जू किंवा कुंचकीयुक्त प्राणी संघ असं म्हणत असतो. मग हे प्राणी कशात? सागर निवासी, सगळे पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. पहिला याचं वैशिष्ट्य. कोणत्या गटाचं? आपल्या पुच्छ समपृष्ठरज्जू. पुच्छ म्हणजे शेपटी, शेपटीमध्ये पृष्ठरज्जू जो अवयव आहे यांच्या, म्हणून त्याच्याहून त्याचं नाव पडलेलं आहे. हा वर्ग कोणता चालू आपला? कॉर्डेटा, समपृष्ठरज्जू. त्याच्यामध्ये मग आता पहिला भाग आहे पुच्छ समपृष्ठरज्जू कुंचकी युक्त प्राणी संघ, बाह्य कवच आहे त्यांचं. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. हे जे वरचं कातड आहे, चर्म म्हणजे कातड आहे, कसला आहे? कुंचकू या चर्मसाम्य म्हणजे कातड्यासारखा भाग आहे कुंचकाचा, म्हणून त्याला का कुंचकी साम्य म्हणत असतो. पुढे यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू. आळी अवस्थेमध्ये जे आहे सेपरेट राहतात, स्वतंत्र राहतात. कोण दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावरती वगैरे अवलंबून नाहीत, स्वतःच स्वतः पोषण करतात. या म्हणजेच काय? स्वयंपोषिता, म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करायला लागल्यात, कोणत्या का मार्गाने करणार, दुसऱ्याच्या शरीरावरती अवलंबून नाहीत. आणि हे जे प्राणी आहेत म्हणून यांना शेवटच्या, आता इथे सांगितलं, यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणारे असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू नावाचा जो अवयव आहे आपला तो असतोय, फक्त शेपटीमध्ये. म्हणूनच यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी. एक वेळेला प्रश्न आलेला, समपृष्ठरज्जू प्राणी संघापैकी कुंचकी युक्त बाह्य कवची प्राण्यांनाच पुच्छ समपृष्ठरज्जू का बरं म्हणतात? तर हे सांगायचे, हे जे प्राणी आहेत त्यांच्या शेपटीमध्येच कोणता अवयव आहे आपला? पृष्ठरज्जू आहे आपला, म्हणून शेपटीमध्ये, शेपटीलाच पुच्छ म्हणतो आपण. म्हणून या प्राण्यांनाच अल्सो कॉल्ड ॲज पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतो, असा आलेला होता. परत हे प्राणी जे आहेत सागर स्थळाशी स्थिरावल्यावर आळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढामध्ये होते. एकदा आळी अवस्था गेली त्यांची, डेव्हलप झाले की मग हे जे आहेत प्रौढावस्था आली त्यांना की स्थानबद्ध म्हणजे एका ठिकाणीच राहतात. लोकोमोशन, प्रचलन दाखवत नाहीत, एकीकडून दुसरीकडे जात नाहीत, स्थिर राहतात, एका ठिकाणीच राहतात प्रौढावस्थेमध्ये. अगोदर आळी अवस्थेमध्ये फिरतात, पण नंतर डेव्हलप झाले, अडल्टहुड आली त्यांना, प्रौढावस्था, मग एकाच अवस्थेमध्ये स्थिर असतात, स्थानबद्ध असतात. हे प्राणी सामान्यपणे कसे आहेत? उभयलिंगी असतात. दोन्ही लिंग आहे त्यांच्याकडे. एकाच प्राण्यामध्ये उभयलिंगी म्हणजे काय? नर ही असतं आणि मादी रिप्रोडक्शन यांचं मग वेगळ्या पद्धतीने होतं. उदाहरण आहे हर्डमानिया, डेलिओलम, आयकोप्ल्युरा इत्यादी त्याची उदाहरण आहेत. हर्डमानिया हे जे दिसायला लागले आहेत हे क्लोम रंध्र आहे, अलिंद्र रंध्र आहे. रंध्र म्हणजे काय? छिद्र वगैरे आहेत, याच्याद्वारे काय श्वसन करत असतात. कवच आहे, बाह्य कवच आहे, अंग ह्यांचं हे जे आहे पाद हे आहे, आणि शेपटीमध्येच यांच्या काय आहे? पृष्ठरज्जू आहे, पृष्ठरज्जू नावाचा अवयव. म्हणून या गटाला काय म्हणतो आपण? पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी संघ. एवढे वैशिष्ट्ये सांगायचं आहे. मग बघा दिलेला आहे जनन ग्रंथी कशा असतात, कल्ले वगैरे, आतडे, गुद्धद्वार, जनन ग्रंथी. पृष्ठरज्जू आहे शेपटीच्या भागामध्ये आहे या प्राण्यामध्ये. आता पुढचा जो प्राणी संघ आहे शीर्ष सम पृष्ठरज्जू प्राणी, म्हणजे अकॉर्डिंग टू देअर कॉर्डेटा. हा कॉर्डेट्स कुठे आहे त्यांचा? पृष्ठरज्जू, त्याच्याहून हे वर्गीकरण चालू आहे. प्राणी संघ कोणता? समपृष्ठरज्जू. मग पृष्ठरज्जू कुण्या भागामध्ये? आता इथं शीर्ष म्हणलेला आहे. शीर्ष म्हणजे काय?
हे या भागामध्ये, पुढच्या बाजूस शीर्षस्थानी, मला शीर्षस्थानी घ्या, पहिल्या वळीमध्ये शीर्ष वळीमध्ये घ्या. शीर्ष म्हणजे काय, समोरल्या बाजूला, पुढच्या बाजूला. मग या प्राण्यामध्ये काय, हा जो आपला पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे पुढल्या बाजूला आहे, समोरच्या बाजूला आहे, म्हणून या प्राण्यांना काय म्हणतो आपण, शीर्ष सम पृष्ठरज्जू. मग याची वैशिष्ट्ये काय, हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी, माशासारखा आकार आहे आणि सागरामध्येच राहतात, खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. हा इतका बघा पृष्ठरज्जू पूर्ण इथं एकवटलेला आहे. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदारी असतात. ग्रसनी गिळंकृत करण्याचं काम जे काही खाणार आहे तिनं, याची मोठी लांब आहे, कल्लाविदारी असतात. हे प्राणी एकलिंगी आहेत, सेक्स्युअल रिप्रोडक्शन दाखवतात. एक तर नर तर असतील किंवा मादी तर असणार. ह्याचं उदाहरण आहे एम्फिऑक्सस, हे त्याचं उदाहरण आहे. हे एम्फिऑक्सस माशासारखं दिसायला लागले का नाही. हे झाला आपला 2 नंबर संघ, उपसंघ झाला 2 नंबरचा. पहिला होता आपला पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी संघ, पुढचा आहे शीर्ष समपृष्ठरज्जू संघ. आता पुढचा जो आहे वर्टिब्रेटा, पृष्ठवंशीय प्राणी, 3 नंबरचा उपसंघ आहे आपला समपृष्ठरज्जू. वर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा. मग हे जे प्राणी आहेत वर्टिब्रेटाचे, परत ह्याचं जी विभागणी केली आहे, परत 6 ह्याच्यामध्ये विभागणी केली आहे वर्टिब्रेटाची. ह्याची वैशिष्ट्ये काय बघूया. या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन, पृष्ठरज्जू अगोदर होता म्हणून त्याला कोणत्या गटामध्ये टाकलेला आहे, समपृष्ठरज्जू मध्ये. पृष्ठरज्जू जर नाही राहत नसता किंवा उपस्थितच नव्हता त्या ठिकाणी, तर आपण याला काटा असमपृष्ठरज्जू मध्ये टाकलं असतं. पण या प्राण्यामध्ये आहे आपला समपृष्ठरज्जू आहे, पण नंतर नाहीसा होणार आहे आणि त्याचं रूपांतर पाठीच्या कण्यामध्ये होणार आहे. पाठीचा, त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. पुढे यांचे शरीर, हेड पूर्णपणे विकसित झालेलं असतं. यांचं पूर्ण डोकं जे आहे विकसित झालेलं आहे. मेंदू कवटीत संरक्षित असतो, म्हणजे मानव येणार आता याच्यामध्ये. अंतकंकाल, एंडोस्केलेटन. आता एक्झोस्केलेटन म्हणजे आतमधलं कंकाल, आता हे एंडो म्हणजे काय, एंडोस्फिअर सगळ्यात शेवटचा. कास्तिमय, कार्टिलेजिनस किंवा अस्थिमय, हाडांचा सापळा तर असेल किंवा कास्तिमय असेल असं म्हणलेलं आहे. काही पृष्ठवंशी प्राणी जबडे विरहित असतात तर काही ना जबडे असतात. हा जो जबडा आहे जॉ, काही जणांमध्ये जॉ असतो, काही जणांमध्ये जॉ नसतो. हे यांचं वर्गीकरण वैशिष्ट्ये मांडलेले आपण. आता हे जे प्राणी आहेत ह्याच्यामध्ये उपसंघ आहेत. आता पहिला जो आहे याच्यामध्ये 6 वर्गामध्ये विभागणी केलेली आहे. कशाची, आपल्या या उपसंघाची. कोणत्या, वर्टेब्रेटाची. वर्टेब्रेटा म्हणजे काय, मराठीमधून काय म्हणतो त्याला आपण, चक्रमुखी. वर्टेब्रेटा म्हणजे काय, होय समपृष्ठरज्जू मधले वर्टेब्रेट आहे, पृष्ठवंशी. इंग्लिश मधून जमलाले, ह्याच्यामधून जमणार पृष्ठवंशी. अगोदर काय, पुच्छ सम पृष्ठरज्जू प्राणी संघ. पुढचा आहे शीर्ष समपृष्ठरज्जू संघ आणि हा जो आहे पृष्ठवंशी, पाठीच्या कण्यामध्येच निर्मिती झालेली आहे. आता त्याचे 6 क्लास आहेत, 6 उपसंघ आहेत. आता पहिला जो उपसंघ आहे चक्रमुखी प्राणी वर्ग, पहिला क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. सायक्लिक चक्र आहे बघा, हे दिसायला लागलाय. या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते, म्हणजे चक्रासारखी थोडस काय आकृती दिसायला लागली बघा, आहे का नाही, गोल स्ट्रक्चर. पुढे त्वचा मृदू असून खवले विरहित असते, त्वचेवरती खवले नाहीत, मृदू आहे, कोमलच आहे त्वचा. पुढे युग्मित उपांगे असतात. ह्याचे जे उपांग आहेत, सब ऑर्गन आहेत, जे काही इंटरनल ऑर्गन आहेत, सगळे ऑर्गन असतात याला, सॉरी नसतात म्हणजे युग्मिक. युग्मक म्हणजे काय, झायगोट. युग्मक माहित आहे की तुम्हाला, युग्मक निर्मिती, मेल फिमेल हे नसतं यांच्यामध्ये. अंतकंकाल कास्तिमय असतं, आतमधलं जे एक्झोस्केलेटन आहे आतमधलं ते काय कास्तिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. हे प्राणी काय परजीवी मध्ये आहेत. परजीवी म्हणजे काय, दुसऱ्याच्या शरीरावरती अवलंबून आहेत. आता हे मग काही मोठे मोठे समुद्रामध्ये जे असणार आहेत त्यांच्या शरीरावरती राहणार आहेत हे. आणि अजून एक प्रकार ह्याच्यात अंतपरजीवी म्हणलं, शरीराच्या आतमध्ये, कोण कानामध्ये असतील, गोचीड वगैरे ते तिकडे होतं. आता हे जे आहेत समुद्रामध्ये राहणारे आहेत, पृष्ठरज्जू असणारे आहेत, पण कुठं राहायला लागले आहेत, बाह्य परजीवी आहेत. बाह्य परजीवी म्हणजे काय,
बाहेरल्या बाजूला प्राण्यांच्या शरीरावरती जगतायत पण बाहेरल्या साईडला. पुढे उदाहरणं पेट्रोमायझान आणि मिक्झिन हे प्राण्यांची उदाहरण आहे. हा पेट्रोमायझान आहे. पुढचा जो प्राणी संघ आहे मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा, पायसेस. मग ह्याच्यामध्ये माशाची वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला, ते सांगायचे. माशाचं शरीर कसं आहे, दोन्ही बाजूला निमुळताय. कशामुळे निमुळताय हो? आता पुढे दिले बघा, हे प्राणी शीत रक्ती. शीत म्हणजे काय? शीत म्हणजे थंड आणि रक्त म्हणजे काय? थंड रक्ताचे. आपण जर स्पर्श केला तर हे थंड लागते. कोल्ड ब्लडेड बॉडी. माशांना पकडलं थंड, बेडुकाला पकडलं थंड लागते, त्यांचं अंग लागते का नाही? शीतरक्ती आहेत. शीतरक्ती म्हणजे कोल्ड ब्लडेड बॉडी आहे, थंडगार आहेत शरीर. आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर. आता हा जो प्राणी संघ आहे, बाकीचे सगळे कुठे आढळू लागले होते? खाऱ्या पाण्यामध्ये, सागर निवासी होते. पण हा जो आहे समुद्राच्याही पाण्यात आहे आणि गोड्या पाण्यात सुद्धा हा आढळतो प्राणी, आपला जलचर. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी याचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा आहे बघा, दोन्ही टोकांना निमुळते असते. ज्यावेळेला आपण कन्सिडर केलं हे मासा आहे, हे माशाचं शरीर आहे. पुढल्या बाजूला काय आहे? अशा पद्धतीचा आहे. आणि पाठीमागल्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीचा आहे. म्हणजे विमानाची सुद्धा रचना अशीच असते बघा. पुढल्या बाजूला काय? निमुळताय, स्पिंडल शेप्ड बॉडी दोन्ही बाजूला. आणि मागल्या बाजूला सुद्धा निमुळताय. का बर? ते जर असं बस सारखं वगैरे असलं असतं तर रोज सहन करता जास्त रोज आला असता हवेचा, आणि प्रवास करण्यासाठी अवघड झालं असतं, मायलेज दिलं नसतं, भरपूर तेल लागलं असतं. बघा आपल्या अंगावरती जर समोरून वारा चालू जायला व्हायला, सायकल म्हणा, मोटरसायकल म्हणा, आपण किती पॅडल मारलं तरी काय होतंय? त्रास होतोय का नाही आपल्याला? किती पॅडल मारलं तरी आपला त्याचा रोज सहन करावा लागतोय, पुढे जात नाही सायकल. आणि तेच हवा पाठी मागून यायला लागलेली आहे, मस्तपैकी जातो न पॅडल मारता सुद्धा. का बरं? रोधच नाही तिथं. मग हे स्पिंडल शेप्ड बॉडी दोन्ही बाजूला निमुळत असल्यामुळे काय होणार आहे? हवा निघून जाणार इकडून इकडून, आहे का नाही? इकडं हवा निघून जाणार इकडून, आणि मस्तपैकी ते चालणार. जहाज सुद्धा पाण्याचा रोध सहन करण्यासाठी निमुळती असते पुढल्या बाजूला. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आणि पाठीमागून सुद्धा. का बर? पाण्याचा रोध सहन करता यावा. पक्ष्यांचं सुद्धा असंच आहे. पक्षी पंख, बॉडी कशी असते? भरमरात फुगीर आहे, आणि पुढच्या बाजूला चोंच, आणि पाठीबाजूला तो शेपटीचा भाग असणार आहे, निमुळताच असणार आहे की दोन्ही बाजूला. म्हणजे त्यांना रोज सहन करायचे आहे, पाण्यामध्ये असो हवेमध्ये असो. स्पिंडल शेप्ड बॉडी असते, एवढं लक्षात ठेवायचे आहे. कोणाकोणाची? पक्ष्यांची आणि माशांची. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पर म्हणजे काय? पंख. परत पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी करतो. हे पुच्छपर म्हणजे काय? शेपटीचं पंख जे असतं, पाठीमागला माशाला पंख असते, ते पोहण्यासाठी डायरेक्शन घेण्यासाठी असते त्यानं. पुढे यांचे बाह्य कंकाल खवल्याच्या स्वरूपात असते. खवले खवले असतात, स्केल असतात आतवरती. स्केली स्किन आहे त्यांची, कोल्ड ब्लडेड बॉडी आहे विथ स्केली स्किन. तर अंतकंकाल, शेवटचं जे एक जो स्केलेटन आहे, कास्तिमय किंवा अस्थिमय, हाडांचा तर सापळा असणार आहे किंवा कास्तिमय सुद्धा असणार आहे. श्वसन कल्ल्याद्वारे होते. श्वसन संस्था वेगळी आहे यांची. हे जे आपले जलचर प्राणी आहेत त्यांची श्वसन संस्था कशी आहे? कल्ल्याद्वारे होते. कल्ल्याद्वारे ते श्वसन करतात पाण्याच्या आतमध्ये. फुफ्फुस वगैरे नाही त्यांना. उदाहरणे रोहू, पॉपलेट माशांच्या प्रजातीत आहे. समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे. हा इलेक्ट्रिक रे म्हणजे काय? एक मासा आहे, शॉक बसतो तो पाण्यामध्ये. आतमध्ये काय? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय. भक्ष्य जर आलं त्याच्या पुढे, तो काय करतो? त्या भक्ष्याला त्याच्या सरकम्फरन्स मध्ये इलेक्ट्रिक वेव्ह प्रोड्यूस करतोय. तरंग, विद्युतच्या तरंग सोडतोय, आणि तो शत्रू असेल किंवा तो भक्ष्य असेल तो पकडू शकतोय मारून. मग ते करंट लागू शकते बघा बऱ्याचशा जणांना. म्हणून हा इलेक्ट्रिक रे सुद्धा आपल्या कोणत्या वर्गामध्ये आहे? समपृष्ठरज्जू तर आलं, पण मत्स्य त्याच्यामध्ये चालू आहे, आपल्या वर्टेब्रेटामध्ये तर आहेच, मत्स्य प्राणी वर्गात आहे. पुढचा जो प्रकार आहे उभयचर प्राणी. आता उभयचर म्हणजे काय? बेडूक पाण्यामध्ये राहतो, जमिनीवरती राहतो. त्याचं वैशिष्ट्य, हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात. डिंब म्हणजे काय? लहान अवस्थेमध्ये. पुढे आणि जलीय श्वसन करतात, पाण्यामध्ये राहतात आणि फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात, म्हणजे वरल्या साईडला येतात श्वसन करण्यासाठी, आणि मग नंतर आतमध्ये जातात. आलं का लक्षात? बेडूक वगैरे पाण्याच्या सरफेस वरती तरंगतो, पूर्ण बुडाला राहत नाही,
विहिरीमध्ये बघा, थोडं वर येतोय अजून मध्ये जाते, बुडाला राहत नाही सरफेस वरती. मगर वरच्या बाजूला राहतंय अजून मध्ये जाते, श्वसन करते अजून मध्ये जाते. श्वसन फुफ्फुसा वाटेच आहे यांचं सुद्धा सांगितलेलं याचं. आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यामध्ये आणि जमिनीवरही राहू शकतात. आणि जलीय व वायू श्वसन दोन्ही श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतो. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, पाण्यामध्ये श्वसन करतात आणि जमिनीवरती श्वसन करू शकतात. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलीना नखे असतात. हे जे नख आहे त्यांना जमिनीवरती राहण्यासाठी, पोहण्यासाठी. अंगुली म्हणजे काय, बोटांना पायाच्या. बाह्य कंकाल नसते, यांना काही एक्झोस्केलेटन नाही. त्वचा बहुतेक मऊ आहे, कोल्ड ब्लडेड बॉडीच आहे. आणि श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. किती थंड लागते बेडकाला जर हात लावला, आहे का नाही. पुढे बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. यांना जे आहे कानासारखा भाग आहे, कर्णपटल आहे. पुढे मान नसते, डायरेक्ट मान नाही त्यांना. डोळे बटबटीत असतात, मोठे मोठे डोळ्यात. त्यांना पापण्या असतात. उदाहरणे बेडूक, टोड, सलमँडर इत्यादी. हे काय आपले उभयचर मला की हेच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पुढे सरी सर्प प्राणी वर्ग कुठले चालू आहे, आपल्या वर्टेब्रॅटच चालू आहे. पृष्ठवंशी प्राण्याचे 6 संघ आहेत. अगोदर पाहिलं बघा आपण, विसरून जाऊ नका. हे चालू आहे आपलं. पहिला होता आपला समपृष्ठरज्जू मधला पहिला प्राणी संघ होता शेपटी असणारा, शेपटीमध्ये पृष्ठरज्जू असणारा पुच्छ सम पृष्ठरज्जू प्राणी संघ. पुढे कुठे आला पृष्ठरज्जू, शीर्ष भागामध्ये शीर्ष सम पृष्ठरज्जू संघ. आता हा जो आहे पृष्ठवंशी आहे, पाठीचा कणा तयार झालेला आहे पृष्ठरज्जू नावाच्या अवयवापासून. आणि मग त्याच्यामध्ये 6 गट आहेत. आता त्याच्यामधला पाहतोय आपण सरीसर्प प्राणी वर्ग. सरपटणारे प्राणी याच्यामध्ये आहेत. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर जमिनीवरती राहतात. सरपटणारे पहिले प्राणी आहेत या प्राण्यामध्ये. उदाहरण आहे त्याचं पालवर्गातले लिझार्ड, घोरपड, पाल वगैरे हे प्राणी येतात. हे प्राणी शीतरक्ती म्हणजेच काय, शीत म्हणजेच काय, कोल्ड ब्लडेड बॉडी आहे, थंडच असतात. पालीला स्पर्श करून बघा, घोरपड असेल, सरडा असेल, थंड ह्याच्यात. आणि ह्याच्या शरीरावरती खवली खवली असतात बघा. पुढे शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. उड्या वगैरे मारत नाही, सरपटत जातात पायांना. यांची त्वचा कोरडी असून खवलीयुक्त असते. पुढे शिर आणि धड यांच्यामध्ये मान आहे. यांच्यामध्ये हे बघा, इथं मान आहे, या साईडला मान असते यांना. बेडकाला मान नाही, याला मान असते आपल्या या गटामध्ये, सरीसर्प सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये. पुढे बाह्य कर्ण नसतो. बाह्य कर्ण म्हणजे बाहेरच्या बाजूला कान वगैरे आहे का, पालीला सरड्याला नाही, डायरेक्ट नसतंच, कानच नसतं. पुढे सांगते अंगुलीना नखे असतात. नख आहे त्यांना वरती भिंतीवरती वगैरे जाण्यासाठी, नखे असतात पण कान नाहीत. याची जी उदाहरणं आहेत, कासवाय, पालाय, सापाय, सरडाय, सुसर, हे डायरेक्ट कसले आहेत, सरी सर्प प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. राहतात खाल्ल्या बाजूला. सुसर इत्यादींना पाय असतात. पुढे पक्षी वर्ग आता याच्यामधला, हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झाले. खेचर म्हणजे हवेमध्ये हवेमध्ये संचार करणारे ते डायरेक्ट. हे प्राणी उष्ण रक्ती आहेत. आता गरम आहे ह्यांचं रक्त, उष्ण म्हणजे काय, गरम आहेत, हॉट क्लोडेड बॉडी. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात, जसं टेम्परेचर मेंटेन करू शकतात. ज्या तापमानामध्ये आली मेंटेन होतं त्यांच्याकडे. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध करण्यासाठी त्यांचे शरीर सुद्धा 2 टोकांना निमुळते विमानाप्रमाणे. कारण हवा निघून जावी आणि त्यांना मस्तपैकी उडता यावं म्हणून त्यांची बॉडी कशी आहे, दोन्ही बाजूला निमुळती आहे. अग्र उपांगे फोरलिम्स पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादले असून त्यांना नखे असतात. त्यांची जी पायांची नख आहेत भरपूर प्रमाणात विकसित झालेले असतात. पुढे बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते, पीस पंखांच्या स्वरूपात असतं. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्यांचे रूपांतर चोचित झालेले असते. पक्षीच आहेत हे, पक्ष्याची वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची, बर्ड्स. आता पुढे जो आहे शेवटचा प्राणी संघ, याच्यामध्ये सगळे पक्षी आले बरं का. याच्यामध्ये पेगविन पासून मोर, पोपट, कबूतर, बदक. आता पुढचा जो प्राणी संघ सस्तन प्राणी संघ, मॅमेलिया. आता सस्तन म्हणजे काय, ज्यांना स्तन असतात, दुधाच्या ग्रंथी असतात,
पिलांना जन्म देतात, अंडी घालत नाहीत आणि दूध पाजतात. हा या प्राणी संघाची वैशिष्ट्य आहे. मग याच्यामध्ये आहे दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा मुख्य गुणधर्म आहे याचा, कारण सस्तन प्राणी आहेत. माणूस आले याच्यामध्ये, मानव प्राणी आले, गाय म्हैस सगळे आले याच्यामध्ये. पुढे हे प्राणी उष्ण रक्ती आहेत, गरम आहे रक्त यांचं. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग आहेत. मानी आहे, डोकंही आहे, धडही आहे. अंगुलीना नख आहेत का नाही पायाच्या हाताच्या. धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलीना नखे, नखर, खूर इत्यादी असतात प्राण्यामध्ये, खुर वगैरे असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात आहेत. डोक्याला केस आहेत, बाह्य कंकाल आहे. उदाहरणे मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवागुळ. वटवागळाचं बघा पाय आहेत, डोळे आहेत, पंख आहेत का नाही. आणि सस्तन प्राणी आहे, चर्मपर आहेत. आता इथं एक प्रश्न दिलेला आहे, जरा डोके चालवा. असे प्रश्न येत आहेत परीक्षेत. सर, तिसऱ्या धड्यातील खंडीभवन असंच होतं का? हा, तिसऱ्या चॅप्टर मध्ये खंडीभवन, सेगमेंटेशन. हा, काही प्राणी देत असतील की. आता साप आहे, नुसता अंडी देतो, दूध पाजणारा का साप? नाही. त्या वर्गामध्ये कोणता प्राणी? नाही, तसं होत नाही. ज्याच्यामध्ये दुग्धाच्या ग्रंथी येतात, मिल्कच्या ग्लँड येतात, मग त्याचं सस्तन प्राण्यामध्ये आहे. मग त्याला त्याच्यामध्ये कसं मोडणार आहे? ज्या वेळा त्याची संरचना तशी बनवली आहे, अंड्यापासून जन्म म्हणलं की दूध पाजवत नाहीत, डायरेक्ट पिलांना जन्म दिले, डायरेक्ट गिव्ह टू बर्थ. त्याच्यामध्ये मग सस्तन प्राणी आले, दुग्ध ग्रंथी स्त्रवतच असतात. पुढे आता सांगितलंय सुसर, मगर यासारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत का सरीसर्प आहेत? आता सांगितले आपण. आता सुसर, मगर काय आहेत? दोन्हीकडे राहतात, पण आपण त्यांना म्हणत नाही उभयचर. का बर? त्यांना आपण सरीसर्प म्हणतो. येतं का लक्षात? सरीसर्प प्राण्यामध्ये सुसर, मगर. सरीसर्प म्हणजे सरपटणारे पाय आहेत, खवलीयुक्त त्वचा आहे. पाण्यामध्ये जरी राहत असले तरी उभयचर म्हणत नाही. बेडूक काय आतमध्ये श्वसन करतोय. कारण हे जे प्राणी आहेत यांना जे असतंय, सुसर, मगर यांना काय श्वसनाची नली काय श्वसन संस्था यांच्यामध्ये वेल डेव्हलप झालेली, आणि पाण्यामध्ये कल्ल्याद्वारे श्वसन करत नाहीत, माशासारखं. कुठं वरच्या बाजूला येतात बघा, मगर असं वरी तरंगलेलं दिसते आणि मग आतमध्ये जाते, अजून वरी येते पाण्याच्या वरी श्वास घ्यायला. म्हणून आपण याला काय सरपटणाऱ्या सरीसर्प प्राणी वर्गामध्येच यांचा समावेश होतो, ना की उभयचर. उभयचर म्हणलं पाण्यामध्ये श्वसन करतात, कल्ल्याद्वारे श्वसन करतात, दोन्ही श्वसन संस्था वेल डेव्हलप आहेत त्यांच्यामध्ये, तरच आपण त्यांना म्हणू शकतोय काय की हे प्राणी उभयचर आहेत म्हणून. मग हे उभयचर गटामध्ये नाहीत, तर यांना सरीसर्प प्राण्यामध्ये माशामध्येच प्रकार आहे तो देवमासा. माशा मत्स्यमध्येच मोडतोय त्यानं. माशाचाच प्रकार देवमासा, म्हणजे मासा बघतील नाही का, ते मोठा मासा असतो देवमासा, मत्स्य वर्गामध्ये मोडत असतो. बरेचसे त्यासारखे कॅरेक्टर दिसली अशी कितीतरी प्राणी आहेत. आता पुढे अजून एक प्रश्न आहे, हे आला का लक्षात? सुसर, मगर प्राणी पाण्यात जमिनीत राहतात. आपण नॉर्मल म्हणलो तर त्याला उभयचर म्हणतो, पण नाही, डायरेक्ट ते सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये जरी पाण्यामध्ये राहत असले तरी त्यांच्यामध्ये पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्याची, उभयचर प्राण्याची वैशिष्ट्ये नाहीत. फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये असे एक ऍडॅप्टेशन झाले, पाण्यामध्ये राहू शकते, पण श्वसनाची संस्था नाही, कल्ले नाहीत त्यांना, कल्लविधरे नाहीत, डायरेक्ट फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. मग पाण्याच्या सरफेसवर राहतात, पृष्ठभागावर, बुडाला जात नाही, ते अजून श्वास घेतात, अजून पाण्यामध्ये जातात. अशा पद्धतीचं अडॅप्टेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणून आपण त्यांना उभयचर म्हणू शकत नाही, तर त्यांचा समावेश आपला सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सरीसर्प या वर्गामध्ये होतो, मगर, सुसर याचा. आता पुढे अजून एक सांगितले, देवमासा, वालरस हे प्राणी समुद्रात राहणारे प्राणी मत्स्य वर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात? आता हे जे प्राणी आहेत काही कॅरेक्टर यांची मत्स्यासारखी आहेत, पण हे जे प्राणी सस्तन वर्गामध्ये मोडतात. का बर? तर हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये दुग्ध ग्रंथी येतात, दुधाच्या दूध स्त्रवणाऱ्या जन्म देताना, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, सस्तन मॅमेल्स, मॅमल या वर्गामध्ये मोडत असतो, ना की मत्स्य वर्गामध्ये. बॉडी जरी त्यांची स्पिंडल शेप्ड असली, दोन्ही बाजूला निमुळती असली, पाण्यामध्ये जरी राहत असली, तरी त्यांच्यामध्ये दुग्ध ग्रंथी विकसित झाल्यामुळं आपण त्याला सस्तन प्राण्याच्याच गटामध्ये मोडतो, ना की मत्स्यमध्ये. येतं का लक्षामध्ये? असे दोन प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्न व्यवस्थित लिहा,
परीक्षेमध्ये येऊ शकते. मग ह्याचे जे आहे मग उभयचर नाहीत तर ते कोण्या गटामध्ये आहेत? मगर, सुसर, सरीसर्प, सरपटणाऱ्या. आणि हा जो आपला देवमासा वालरस आहे, जरी पाण्यामध्ये समुद्रामध्ये राहत असले तरी ते सस्तन प्राणी आहेत. का बर? सस्तन म्हणजे काय? दुग्धाच्या ग्रंथी ज्यांच्यामध्ये स्त्रवतात, पिलांना जन्म देतात डायरेक्ट, त्यांना काय म्हणतो आपण? बाकी माशाची अंडी असतात बघा, अंड्याद्वारे त्यांचं प्रोडक्शन होतं, म्हणून आपण त्याला या गटामध्ये मोडत नाही. आलं का लक्षामध्ये? ह्याला जे आहे आपण विविपेरस, ओविपेरस गट झाले होते. ओविपेरस म्हणजे अंडज प्राणी, हे जे आहेत सस्तन प्राणी डायरेक्ट जन्म देतात, दुग्धाच्या ग्रंथी असल्यामुळे आपण त्यांना कोण्या गटामध्ये मोडतो? सस्तन वर्गामध्ये मोडत असतो. तर आन्सर द्या ना, लिहा याचे दोघांचे आन्सर लिहा, 2-2 ओळीत लिहा. क्वेश्चन टाका आहे. पहिला प्रश्न, सुसर मगर कोणत्याचा आन्सर द्यायचे आहे? हा वालरस जो आहे, वालरस हा काय आहे? पाण्यामध्ये राहतो, माशाच्या सारखाच आहे, देवमासा सुद्धा मासाचा आहे, पण ते जे आहे सस्तन प्राणी आहे. दुग्ध ग्रंथी असतात म्हणून आपण त्याचा. पहिल्याच लिहा, सगळ्यांनी आन्सर लिहा बर, दोन्हीचा आन्सर देऊया. चला ठीक आहे. सुसर मगर यासारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवरही राहतात, मग ते उभयचर आहेत की सरीसर्प, सरपटणाऱ्या बाकीचे शांत बसा रे, सरपटणाऱ्या प्राणी वर्गामध्ये येतात. तर आपण सांगतोय, लिहा, सुसर्व मगर, सुसर्व मगर हे प्राणी जरी पाण्यामध्ये राहत असतील, जरी, लिहा सगळ्यांनी लिहा, हे प्राणी जरी पाण्यामध्ये राहत असतील, सुसर मगर पाण्यामध्ये राहतात, पण यांच्यामध्ये कल्लाविधरे नसतात, कल्लाविधरे नसतात, गिल्स यांच्यामध्ये, यांच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? सुसर आणि मगर यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची श्वसन संस्था असते, फुफ्फुसे असतात, फुफ्फुसे असतात. म्हणून आपण यांना, म्हणून आपण यांना उभयचर गटामध्ये, म्हणून आपण यांना उभयचर गटामध्ये समाविष्ट करू शकत नाही. उभयचर म्हणलं तर मग माशासारखा पाहिजे, आतमध्ये श्वसन करायला पाहिजे, पृष्ठभागावर येऊन श्वसन करतात, श्वसन संस्था आहे यांच्यामध्ये वेगळी. म्हणून यांना आपण सरीसर्प गटामध्ये समाविष्ट करतो. म्हणजे कसले आहेत? सरपटणारे प्राणी आहेत, ना की उभयचर. 2 नंबरचं लिहा, देवमासा वालरस लिहा अगोदर. हा देवमासा जो आहे सस्तन प्राणी आहे, सस्तन. ह्याच्यामध्ये ते सांगायला लागलोय, थोडं लक्ष द्या रे. सस्तन आलं लक्षात, सस्तन म्हणायचं तुला, स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, ठीक आहे. हा जो देवमासा आहे मत्स्य या वर्गामध्ये येत नाही, ते सांगायला लागलो की, मग माशाच्या वर्गामध्ये येत नाही, आहे मासा, पण हा काय मॅमेल्स मध्ये येतो, सस्तन प्राणी वर्गामध्ये. लिहा, देवमासा वालरस हे प्रश्न लिहिला का ते सांगायला लागलोय, लक्ष द्या समोर, ऑनलाईनची मंडळी गोंधळ करून घेऊ नका. हा वालरस आहे, देवमासा जो आहे, हा लिहा त्याच्यामध्ये, देवमासा वालरस हे प्राणी जरी समुद्रात राहत असतील तरी मत्स्य वर्गात समाविष्ट नाहीत, मत्स्य वर्गात समाविष्ट नाहीत. अगोदर हे लिहा, नंतर तुमची काय समस्या बघूया. मत्स्य वर्गात समाविष्ट नाहीत, कारण या प्राण्यांमध्ये
कारण या प्राण्यांमध्ये दुग्धग्रंथी विकसित झालेल्या असतात. दुग्धग्रंथी विकसित झालेल्या असतात. ते पिलांना जन्म देतात. ते पिलांना जन्म देतात. मग आता जे प्राणी पिलांना जन्म द्यायला लागलेले आहेत, दूध